मतदान केंद्रात पंखे नाही, पाण्याची सुविधा नाही, किंबहुना अनेक मतदारांची नावं देखील वगळण्यात आल्यानं एक प्रकारे हा लोकशाहीच्या उत्साहाचा, मतदारांचाही अपमान आहे। तेव्हा निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं। मात्र ठाण्यात मतदान केंद्रांवर संथगतीनं मतदान आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला। निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत गलथान, भोंगळ आणि बेजबाबदारपणाचं दर्शन मतदान केंद्रावर झाल्याचं पाहायला मिळालं। हा लोकशाहीच्या उत्सवाचा आणि मतदारांचा अपमान असल्याचा आरोपही आमदार केळकर यांनी केलाय। मतदान केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, पंखे नव्हते आणि दिव्यांगांना देखील कोणतीही सुविधा देण्यात आली नव्हती। त्यामुळे अनेक जण कंटाळून मतदान न करताच निघून गेले। मतदान व्हावं यासाठी विविध माध्यमातून आवाहन करण्यात आलं, मात्र मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। नवमतदारांची अनेक नावं यंदा समाविष्ट झाली असली तरी वर्षोनुवर्ष असलेल्या मतदारांची नावं कशी वगळली गेली असा प्रश्नही आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केलाय। वाढता उष्मा आणि सततच्या घामानं ठाणे शहरातील नागरिक हैराण झालेत। दिवसेंदिवस उकाडा नकोसा झालाय। गारव्यासाठी सावली घेतली तरी पुन्हा उन्हाचे चटके बसतातच। यामुळे आजारांनाही आमंत्रण मिळते। डिहायड्रेशन, व्हायरल फीवर, स्त्रियांमधील UTI इन्फेक्शन्स, डायरिया, मायग्रेन, पोटासंबंधी आजार, डोळ्यांचा संसर्ग आणि उष्माघातासारखे अनेक आजार बळावत आहेत। त्यामुळे उष्माघाताची लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत। यंदा उन्हाळा फेब्रुवारीपासूनच जाणवू लागलाय। एप्रिलच्या मध्यापासून तर उष्णतेचा पारा 40शी पार झालाय। वातावरणातील या बदलामुळे अनेकांना उष्माघाताचा सामनाही करावा लागतोय। अनेक जण उन्हामध्ये सतत काम करत असतात, तर काही जणांना उन्हातून कायम प्रवास करावा लागतो। अशावेळी शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो। परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते। या काळात अतिघामाचं प्रमाणही वाढत असतं। त्यामुळे कोणत्याही सुरक्षेविना उन्हामध्ये फिरल्यास आजारांना नियंत्रण मिळत आहे। शरीरातील उष्णता घामाच्या माध्यमातून जात असल्यानं लघुशंकेचं प्रमाण या काळात कमी होतं। त्यामुळे उन्हाळ्यात मुतखड्यासारखे आजारही बळावतात। सध्या आरोग्याच्या जनजागृतीमुळे नागरिक लक्षणं आढळताच रुग्णालयात तपासणीसाठी धाव घेत आहेत। डिहायड्रेशन, व्हायरल फीवर आणि स्त्रियांमधील UTI इन्फेक्शन, डायरिया, मायग्रेन, पोटासंबंधी आजार, डोळ्यांचे संसर्ग आदी रुग्ण वाढत आहेत। सुरक्षेशिवाय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार तथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ करणं भाजप उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भोवले। या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शांतीनगर पोलीस ठाण्यात कपिल पाटील यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष हर्षल पाटील, उपाध्यक्ष रवी सावंत आणि विश्व हिंदू परिषदेचे दादा गोसावी यांच्या विरोधात मतदान केंद्राबाहेर पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांना पाटील यांनी शिवीगाळ केली होती। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। अखेर शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेतील आरोपींना तातडीनं जामीनही मिळालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय। वेदांग अग्रवाल असं आरोपीचं नाव असून तो अल्पवयीन असल्याचं सांगितलं जातंय। या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला आणि कुणालाही पाठीशी घालू नका असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे। आपण कार चालवण्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलं नाही, वाहन चालवण्याचा परवाना देखील नाही, तरी देखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार आपल्याकडे दिली। तसंच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली। आपण मद्यप्राशन करीत असल्याचंही वडिलांना माहिती आहे, असं अल्पवयीन आरोपीनं पोलिसांना सांगितले। यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले होते। यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आयुक्तांशी संवाद साधला। मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला। या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। तर दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत। तसंच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिलेत। या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास त्यावेळेस पोलीस ठाण्यातील CCTV तपासून ते खरे असल्यास तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा असे आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। दरम्यान या प्रकरणी ब्रह्मा ग्रुपचे विशाल अग्रवाल यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। विशाल अग्रवाल यांच्याखेरीज अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलानं मद्यपान करून कार चालवून झालेल्या अपघातात अनीस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे तरुण तरुणी मृत्युमुखी पडले असून त्याचे संतप्त पडसाद शहरात उमटत आहेत। आणि गरिबांमध्ये दरी तयार होते, गरिबांना वेगळा न्याय, श्रीमंतांना वेगळा। बिलकुल असं होणार नाही। मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय। यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही, घातलं जाणार नाही। आणि जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे। त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत।